नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण टीईटी एक्झाम साठी मराठी या विषयाची टोटल तुम्हाला 30 मार्काला या ठिकाणी असतात. 8 मार्काला तुमचे काय असतात, पॅसेज असतात, मग कवितेवर किंवा तुमचे धड्यावर असतात. बाकी इतर जे काय 12 मार्काला ग्रामर असते, 8 मार्काला तुमचे शब्दसंग्रह, 3 मार्काला तुमच्या ठिकाणी काय असतात, जे पुस्तकाचे नाव या ठिकाणी तुम्हाला विचारतात, लेखक पुस्तक पुरस्कार असे विचारतात. त्यापैकी आपण फक्त पॅसेज याच्यामध्ये घेणार नाही, इतर शब्द जे काय टोटल काय करणार आहोत, 22, 23 किंवा 25, 24 मार्कापर्यंत, 25 मार्कापर्यंत असं तुम्हाला काय केलं जातं, इतर ग्रामर विचारलं जातं तुम्हाला, ते आपण या ठिकाणी आज घेणार आहोत. आणि मागील प्रश्नपत्रिके आधारावर म्हणजे पीओक्यू बेसवर कंटेंट या ठिकाणी असणार आहे. आणि महत्वाचा अति महत्वाचा प्रश्न या ठिकाणी असणार आहे तुम्हाला या ठिकाणी, ज्याची पीओक्यू कमांड आहे त्यालाच या ठिकाणी टीईटी मध्ये डिमांड आहे, लक्षात घ्या. कोणती स्पर्धा परीक्षा झालं तर त्याची पीओक्यू कमांड त्यालाच प्रत्येक स्पर्धा परीक्षेत्रामध्ये डिमांड आहे, लक्षात घ्या. तर या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे की राधाचे हे चित्र चांगले नाही असं विचारले. हे या वाक्याचे काय होकारार्थी रूप ओळखा म्हणून त्याने सांगितले. या ठिकाणी होकारार्थी रूप ओळखा. होकारार्थी रूप म्हणजे या ठिकाणी काय असते, जेव्हा नाही असते ना त्यावेळेस काय करायचं असतं, ठिकाणी आहे असं घ्यायचं असतं, लक्षात घ्या. या ठिकाणी ठीक आहे. आणि ज्यावेळेस चांगले असं दिलेलं, चांगले नाही असं, त्यावेळेस ते काय, ते वाईट घ्यायचं असतं, लक्षात घ्या. विरोधार्थी तिथे ठिकाणी घ्यायचा असतो शब्द, महत्वाचं या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी बघा, पहिला ऑप्शन या बघा, राधाचे हे चित्र चांगले नाही का. या ठिकाणी बघा, हा प्रश्नार्थक वाक्य आहे, तुमचं येईल का नाही, इलिमिनेशन टेक्निक लई प्रश्न दिलाय म्हणजे प्रश्नार्थ, होकारार्थी येणार नाही. या ठिकाणी दुसरं तुमचं 3 नंबर बघा, इलिमिनेशन करा पहिलं, हे गेला. नंतर बघा, नाही हा शब्द दिलाय त्यामुळे तुमचं हा इलिमिनेशन होईल. या ठिकाणी बघा काय सांगलो होतं मी, चांगली आहे, चांगलीचं काय ठिकाणी घ्या म्हणून सांगलो होतं, विरोध घ्या म्हणून सांगलो होते, तेव्हा ह्या काय दिलाय तुमचा. नंतर या ठिकाणी राधाचे चित्र चांगले येणार का नाही, काय पाहिजे, वाईट पाहिजे तुम्हाला, आणि काय पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे वाक्य, होकारार्थी पाहिजे. त्यामुळे नकारार्थी पुढे येईल का वाक्यात, नाही ना, नकारार्थी येणार नाही वाक्यात. त्यामुळे चांगले येईल का, नाही ना, वाईट पाहिजे आपल्याला. त्यामुळे इथं नाही जागेला आहे झालेला आहे, बरोबर आहे. चांगल्या जागेला वाईट झालेला आहे, बरोबर आहे. हा तुमचं इथे उत्तर असेल. असं उत्तरापर्यंत तुम्हाला पोहोचायला आलं पाहिजे इलिमिनेशन टेक्निक. होकारार्थ वाक्यात क्रियेचा होकार दाखवलेला असतो, बरोबर. राधा हे चित्र वाईट आहे, राधाचे हे चित्र वाईट आहे. वाक्यात चांगला शब्द नाही, शब्द काय, चांगल्याला वाईट असा विरोधार्थी घ्यायचा असतो जो असेल तो. आणि नकारार्थी शब्दाचं म्हणजे निगेटिव्हचं पॉझिटिव्ह वाक्य घ्यायचं असतं, किंवा पॉझिटिव्ह आलं तर निगेटिव्ह वाक्य घ्यायचं असतं, लक्षात ठेवा. फक्त वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, अशा पद्धतीने घ्यायचं असतं. नेक्स्ट बाय ठिकाणी, मी शाळेत गेलो होतो, या वाक्यातील काळ ओळखा म्हणून त्यांनी सांगलेल्या वाक्यात काय, तर मी शाळेत गेलो होतो सांगितले त्यांनी त्यावेळेस, लक्षात घ्या. म्हणजे रीती भूतकाळ येईल का, असे तसे आहे का, नाही. त्यामुळे रीती भूतकाळ या ठिकाणी येणार नाही. अपूर्ण भूतकाळ आहे का, नाही. साधा भूतकाळ सांगितला, गेलो होतो असं म्हटलेलं आहे, म्हणजे पूर्ण तुमचा भूतकाळ असणार आहे, साधा भूतकाळ सुद्धा तुमचा नसणार आहे, लक्षात ठेवा. पुढे एक्सप्लेनेशन बघा, ठिकाणी बोलल्या स्पष्टीकरण. मी शाळेत गेलो होतो, मी शाळेत गेलो होतो म्हणजे काय झालं, पूर्ण भूतकाळ झाला. रीती भूतकाळ म्हणजे काय असतं बा, एखादी क्रिया भूतकाळात सतत घडण्याची काही ठिकाणी रीत दाखवलेली असते. म्हणजे काय असते, मधु लाडू खात असे, असे जसे तिचे असे शब्द असतात ना, ते म्हणजे तो रीती भूतकाळ की वळकाय शेवटच्या वाक्यावर, म्हणजे ट्रिक आहे, लक्षात ठेवा. याची काय ट्रिक आहे, शॉर्ट ट्रिक. अपूर्ण वर्तमान काळ, एखादी क्रिया वर्तमान काळात चालू किंवा अपूर्ण असल्याचे आपल्याला समजते. काय म्हणतात, एखादी क्रिया वर्तमान काळात चालू किंवा अपूर्ण असल्याचे आपल्याला काही ठिकाणी समजते असं म्हणतो आपण. म्हणजे काय, तो मुलगा खेळत आहे म्हणजे त्याचं काय, अजून खेळणं चालू आहे, म्हणजे ते अपूर्ण भूतकाळ झालं. साधा भूतकाळ म्हणजे काय, क्रियापदावरून केवळ क्रियेचा काळ समजतो. या ठिकाणी काय होतो, क्रियेचा या ठिकाणी काय काळ समजतो असं म्हणतात साधा भूतकाळ. मी काय वृत्तपत्र वाचतो म्हणून सांगितले, वाचलो. मी वृत्तपत्र काय होते, वाचलो असं म्हणतात. मग ते काय, साधा भूतकाळ या ठिकाणी झालं. वेगवेगळ्या काळाचे असे प्रकार आहेत. नेक्स्ट बघू या ठिकाणी काय दिले, अडणीवरचा शंख हा अलंकारिक शब्दातून व्यक्त होणारा अचूक, वाचूक म्हणजे काय असतं, बरोबर शब्द ओळखायचा असतो तुम्हाला, लक्षात ठेवा. ठिकाणी वा, उच्च पदावरील अपात्र व्यक्ती, पहिला काय, उच्च पदावरील अपात्र व्यक्ती म्हणजे अडणीवरचा शंख असतो, म्हणजे काय असतो. 2 नंबर, कारस्थानी व्यक्ती, काहीतरी कारस्थान करणार, अतिशय कटकोळी व्यक्ती असते, म्हणजे उच्च पदावर असणारी व्यक्ती असे म्हणतात त्याला. ठिकाणी तुमचं काही ठिकाणी उत्तर येईल. बाकीचे अडणीवरचा शंख म्हणजे काय असते, उच्च पदावरील काय अपात्र व्यक्ती, म्हणजे त्या पदाचे पात्र नसलेला किंवा लायक नसलेला असा व्यक्ती ठिकाणी म्हणतात. मग तुमचं उत्तर कुठलं येईल, 1 नंबर या ठिकाणी तुमचं उत्तर असेल, उच्च पदावरील अपात्र व्यक्ती म्हणजे अडचणीवरचा. इथे काय होतं, अडचणीवरचा खरा शब्द बाहेर, अडचणीवरचा शंख आहे ठिकाणी, म्हणजे तो काढता नाही येणार असं म्हणतो आपण, अडचणीवरचा शंख अपात्र व्यक्ती आहे. काम करण्याची पात्रता असलेला शब्द समूह बद्दल शब्द शोधा त्यांनी सांगितलेला आहे ठिकाणी. कारभारी असतो, काम करण्याची पात्रता कारभारी. कार्यक्षम असलेला, करामत असलेला कर्मठ, कर्मठ असा असतो का, नाही ना,
कारभारी येणार नाही, करामत येणार नाही. कार्यक्षम म्हणजे काय असतं, काम करण्याची त्याची पात्रता असलेला व्यक्ती असतो. इतर शब्दाचा आपण काय अर्थ घेतलेला नाही. तुम्ही नेहमी अभ्यास करताना सुद्धा इतर 4 ऑप्शन दिलेत ना, त्याचा नेहमी अभ्यास करत चला. काय आहे काय नाही याची शहानिशा करत चला, आणि तेच जाऊन काय होतात, प्रश्न विचारतात. आपण मराठी सुद्धा एक्सप्लेनेशनची काय पीओके आपल्या चॅनलला प्लेलिस्ट मध्ये तुम्ही पहा, एक्सप्लेनेशन सिरीज मध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा आपण कशा प्रकारे येतात उत्तरे, काय येतात, ते रिव्हिजन टेक्निक कशी वापरायची, कसे सॉल्व्ह करायचे, जे क्वेश्चन काहीच माहित नाही ते सुद्धा कसे सोडवायचे हे सुद्धा इथे महत्वाचे आहे, लक्षात ठेवा. आणि त्याचा 4 विषयाचा अभ्यास कसा करायचा आणि ते कसे रिपीट झाले हे सुद्धा आपण व्यवस्थित डिटेलमध्ये आमच्या एक्सप्लेनेशन सिरीज मध्ये सांगलेलं आहे. त्या ठिकाणी बघा, उद्धट व्यक्ती म्हणजे काय, त्या ठिकाणी कर्मठ असतो. उद्धट व्यक्ती म्हणजे तू कर्मठ आहे म्हणतो, उद्धट आहे, उद्धट बोलायला उद्धट आहे असं म्हणतो. खोड्या करणार म्हणजे काय असतो, एखादं करामध्ये करतो, काहीतरी करामध्ये करत बसतो म्हणजे खोड्या करत बसतो बारीक बारीक. नवऱ्याबद्दल वापरलेला शब्द म्हणजे काय असतो, कारभारी, नवऱ्याला कारभारी असे म्हणतात, लक्षात. पुढं पारंगत. पारंगत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा सांगते. पारंगत म्हणजे काय, पायंडा. पायंडा म्हणजे एखादी गोष्ट पायंडा ती कंटिन्यूस चालत आलेली गोष्ट असते पायंडा. कुशल असतो का, ठिकाणी कुशल म्हणजे काय, एखादी गोष्ट करण्यामध्ये कुशल पारंगत असतो. सदृढ व्यक्ती असं येणार नाही, शैली येणार नाही. पारंगत म्हणजे काय असते, ठिकाणी कुशल व्यक्ती असतो. पायंडा म्हणजे सुरुवात, पद्धत, प्रारंभ असं असतो. परंपरेने चालत आलेली असतो पायंडा पाडल्याला, तिने सुरुवात केली असं म्हणतात. गटात न बसणारे शब्द ओळखा. अशाच प्रकारचे तुम्हाला काय केले जातात, टीईटी मध्ये एक्झाम्पल विचारले जातात. गटात न बसणारे एखादा शब्द गाळ्याला देऊन. अंगार, विस्तव, निखारा आणि विस्तव. अंगारा वास्तव दिलेला आहे, निखारा आणि विस्तव असं दिलेला आहे गटात. अंगार म्हणजे काय झालं, ही अग्नी संदर्भात आहे. कशा अग्नी, वास्तव येईल का तुमच्या ठिकाणी, कुठं पाहायला मिळणारच नाही तुम्हाला वास्तव या ठिकाणी, बरोबर. तुमच्या गटात न बसताना कुठं वास्तव आहे, जे काही खरं खरी परिस्थिती आहे ती असतो म्हणजे वास्तव असतं. विस्तव म्हणजे काय असतं, विस्तव म्हणत नाही का, अंगार आहे ते आपण काय म्हणतो, विजव म्हणतो म्हणजे विस्तव म्हणतो. नंतर अंगार म्हणजे काय म्हणतात, अग्नीला म्हणतात. निखारा सुद्धा काय म्हणतात, अग्नीलाच म्हणतात. वेगवेगळे शब्द महत्वाचे बघा या ठिकाणी. पावक सुद्धा त्याला अग्नीला म्हणतात. विस्तव म्हणजे तुमचा अग्नी झाला असा अभ्यास करा म्हणजे समजतं. वनी म्हणजेच अग्नी, निखारा म्हणजेच अग्नी, अंगार म्हणजेच अग्नी, अनल म्हणजेच अग्नी. कारण अग्नी आपल्याला माहित असतो पण इतर नाव माहित नसतं, त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही त्याला जोडायचं लगेच म्हणजे तुमच्या लक्षात राहील. दहन म्हणत नाही, दहन लंकेश दहन करतो आपण ते म्हणजे अग्नी झालं. हुताशन म्हणजे काय असतं, अग्नी आलं. ठीक आहे, अशा प्रकारे अभ्यास करा म्हणजे लक्षात लवकर राहील तुमच्या चांगल्या प्रकारे. त्याने चांगला अभ्यास केला म्हणून त्याचा 4था क्रमांक आला. या वाक्यातील म्हणून या उभयने अवयवाचा प्रकार ओळखा म्हणून त्यांनी सांगले. म्हणून तुमचं काही ठिकाणी परिणाम म्हणजे त्यांनी चांगला अभ्यास केला होता म्हणून तो येईल. विकल्प बोधवले का, हे किंवा ते असेल का, नाही केला होता म्हणून त्याचा काय झाला, 4था क्रमांक म्हणजे परिणाम झाला ठिकाणी लक्षात. चांगला अभ्यास केला म्हणून त्याचा काय झाला, 4था क्रमांक आला. तुमचं काय परिणाम बोधक ठीक आहे, समुच्चय बोधक आला का, अन्य अथवा आहे का असं नाही. नियंत बोधक आहे का, नाही म्हणजे कमीपणा दाखवलेला असतो लक्षात. असं आहे कमीपणा दाखवलेला नाही दाखवला, त्यामुळे इलिमिनेशनने बाकीचे जातात. बरोबर तुमचं काय राहील, वाक्य तुम्ही व्यवस्थित वाचलं तरी लगेच लक्षात येईल तुमच्या ठिकाणी. त्यात बघा आपण काही थोडं डाटा घेतलेला आहे महत्वाचं, लक्षात घ्यायचं लगेच तुमच्या लक्षात येईल. उभयनाव्य म्हणजे प्रकारात आपण पाहिलं तसं त्याचं काय आपण डिटेलमध्ये बघू. प्रधान तत्वसूचक उभयनाव्य हे प्रकार एक झाला तुमचा, आणि गौण सूचक उभयनाव्य याच्या प्रधानमध्ये काय असतात, दोन्ही महत्वाचे वाक्य असतात. वाक्याचे जोडले असतात, दोन्ही महत्वाचे वाक्य असतात. आणि गौण सूचक मध्ये एक महत्वाचा आणि काय असतं, एक कमी महत्वाचं अशा ठिकाणी असतं लक्षात. दुसरं कमी महत्वाचं म्हणजे गौण असतं आणि एक प्रधान असतं असं असतं वाक्य. या ठिकाणी समुच्चयबोधक उभयनाव्य म्हणजे काय, अन, आणखी, आणि, ननी असे वाक्य म्हणजे समुच्चयबोधक उभयनाव्य येतं. वाक्य जोडताना आलं तर समुच्चयबोधक वाक्य असं ओळखायचं तुम्ही लक्षात. या ठिकाणी विकल्पबोधक वाक्य जे उभयनाव्य, अगर, अथवा, किंवा, वा असे जे काय विकल्प सांगला, हे किंवा ते कर, खा किंवा पी, रड किंवा जा असं म्हणतो आपण. ठीक आहे, खा किंवा टाक असं म्हणतो, न्याय किंवा अन्याय, पाप किंवा पुण्य असं म्हणजे काय असतं, ते विकल्प असतात. हे किंवा ते कोणी दोन्हीपैकी एक निवड असं म्हणतो. नोंदबोधक म्हणजे काय, कमीपणा दाखवला असतो. पण, परंतु, बाकी, तरी हे जे काय असतात नोंदबोधक म्हणजे या ठिकाणी कमीपणा दाखवलेला असतो लक्षात घ्या. परिणामबोधक म्हणजे एक गोष्ट घटना घडल्यामुळे त्याचा काय परिणाम पुढे आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे काय, याच्यावरच आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारलाय. म्हणून, सबब, यास्तव, याकरिता, म्हणून या शब्दावरच आपल्याला काही ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी बघा. त्याने चांगला अभ्यास केला म्हणून त्याचा 4था क्रमांक आला. परिणामबोधक वाक्य म्हणून हेच तुमचं उत्तर या ठिकाणी असेल लक्षात घ्या. हे तुमचं प्रधान तत्वावर तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे, क्वेश्चन उभयनाव्यामध्ये विचारलेला आहे लक्षात घ्या. आलं लक्षात. विकल्प, समुच्चयबोधक आणि समजा भविष्यात तुम्हाला अजून कोण सूचक उभयनाव्यावर सुद्धा प्रश्न विचारले, ते सुद्धा आपण या ठिकाणी काही बघून घेऊ लक्षात घ्या पुढं, कारण तो त्याचाच पार्ट उभयनाव्याचा. गौण सूचक मध्ये स्वरूप बोधक येतात, एखाद्या गोष्टी स्वरूप सांगलेलं असतं. म्हणून, की, म्हणजे, गुरुजी म्हणाले की विद्यार्थ्यांनी उभे राहावा, जे काय असे शब्द असतात. लोकमान्य टिळक म्हणाले की, परत त्यांनी काय होतं, माझा जन्मसिद्ध काय तुम्ही मिळवणार, जे असं काय वेगवेगळे वाक्य त्यांनी म्हणाले, ते म्हणजे काय स्वरूप सांगलेलं फक्त त्याचं. व्याकरण म्हणजे काय असते,
भाषीकरण स्पष्टीकरण शास्त्र असते. म्हणजे ते असं काय झालं ते स्वरूप सांगितलं त्यांनी भाषेला. आता कारणबोधक बघा 2 नंबरचं. कारणबोधक उभ्या नव्हे म्हणजे काय असतं, कारण कारण का की के हे जे कशात येतात कारणबोधक मध्ये या ठिकाणी येतात, लक्षात घ्या. तिसरा आणि चौथा कुठला आला या ठिकाणी, उद्देशबोधक. उद्देशबोधक उभ्या नव्हे आणि कुठला संकेतबोधक आला. उद्देशबोधक म्हणजे काय असते, एखाद्या उद्देशाने आपण गोष्ट केलेली असते उद्देशबोधक, त्यामध्ये वावी येतात, लक्षात घ्या. उद्देशबोधक मध्ये काय शेवटी वावी या ठिकाणी वाक्य येतात. कधी कधी कन्फ्युजन झालं असेल तर वावी या ठिकाणी शेवटच्या वाक्यामध्ये येतात, तुला ओळखायचं उद्देशबोधक आहे. पुढे आपण आलं तर पाहू किंवा नेक्स्ट पार्ट मध्ये पाहू. म्हणून सबब, यास्तव, यास्तव, याकरिता, यासाठी असे शब्द येतात या ठिकाणी उद्देश मध्ये येतात. पण वाक्य रचना सुद्धा ओळखा. वावी जे शब्द येतात शेवट आले तर ते उद्देशबोधक वाक्य असणार, लक्षात घ्या. संकेतबोधक हे सगळ्यांना समजतात. संकेतबोधक कधी आद्यंत असतात. जर सुरुवातीच्या वाक्याला का दडलेला असतो, लक्षात घ्या. कधी कधी नुसता तर दिलेला असतो, पुढे जरी बी दिलेला असतो तरी दिलेला असतो, म्हणजे की हे सुद्धा वाक्य कशामध्ये येतात, संकेतबोधक मध्ये. अटदर्शक सुद्धा असं वाक्य म्हणतात. काय म्हणतात, अटदर्शक संकेतला वाक्य असे म्हणतात. पुढे बघा, गुळाचा गणपती असणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय सांग. गुळाचा गणपती असणे वाक्यप्रचार सुद्धा तुम्हाला विचारतात बऱ्याच वेळा. 8 मार्काला टोटल तुम्हाला शब्दसंग्रह विचारतात, पूर्ण समाविष्ट आपण केलेला आहे ठिकाणी. गुळाचा गणपती म्हणजे अंगात कसलेच कर्तव्य नसणे, हे तुमचं वाक्य बरोबर ठिकाणी. कर्तव्य नसणे, गुळाचा गणपती असणे. घाबरून जाणे असं येणार नाही, लाच देणे, देवाची पूजा करणे असं येणार नाही. अंगात कर्तव्य नसणे म्हणजे काय, गुळाचा गणपती असणे. पुढपैकी कोणती जोडी विरोधार्थी नाही असं विचारले. अशाच प्रकारे तुम्हाला प्रश्न टीटला येतात. चढ उतार, चढ उतार, उग्र सौम्य, चढ उतार बरोबर, उग्र सौम्य बरोबर आहे. श्याम सावळा असं येईल, काही येणार नाही या ठिकाणी. कृष्ण धवल असं येतं, बरोबर आहे ठिकाणी. श्याम सावळा कसे झाले या ठिकाणी तुमचे समानार्थी शब्द आहेत, लक्षात. त्यामुळे हे तुमचा चूक 3 नंबर उत्तर असेल या ठिकाणी, लक्षात. बघा खाली बी दिलेलं आहे, लक्षात बघा. खाली ठिकाणी बघा, अचूक वाक्यरचना शोधा म्हणून सांगले. तिन्ही परंपरेचा असलेला काय असला, तिन्ही परंपरेचा आमच्या घरात नांगर शस्त्र लेखणी होत्या. तिन्ही परंपरा आमच्या अशा घरात. पुन्हा आमच्या तिन्ही घरात परंपरा अशा नांगर शास्त्र असे वेगवेगळे काय सांगितले त्यांनी, चुकाचे निरंतर सांगितले. बरं, वाक्यरचनाच बरोबर जुळत नाही ठिकाणी. आमच्या घरात नांगर शास्त्र लेखणी अशा तिन्ही परंपरा या ठिकाणी होत्या. बघा हे कसं बरोबर जमतंय, हे बी पुढचं बघा. नांगर शास्त्र आमच्या लेखणी, तिन्ही परंपरा अशा घरात, हे सुद्धा चुकीचं वाक्यरचना आहे ठिकाणी. वाक्य बरोबर तुम्हाला सेंटेन्स समजलं, जुळायला पाहिजे. घरात नांगर शास्त्र लेखणी अशा तिन्ही परंपरा या ठिकाणी होत्या. हे कॉमन सेन्स बरोबर सुटतात, व्यवस्थित वाचायचं गडबड न करता. पुढीलपैकी योग्य विरामचिन्ह असणारे वाक्य कोणते आहे सांगले. योग्य विरामचिन्ह, विरामचिन्हावर तुम्हाला फिक्स हमखास असतो म्हणजे असतो 100% क्वेश्चन, लक्षात द्या. हा एकमेव असा चॅप्टर आहे की फिक्स याच्यावरती चॅप्टर असतो म्हणजे असतो तुम्हाला क्वेश्चन, लक्षात द्या. कुठला पेपर चेक करून बघा. गुरुजींनी विचारले, तुम्ही शाळेचे विद्यार्थी, गुरुजींनी विचारले तुम्ही शाळेचे विद्यार्थी भांडार बघितले का, असं दिलेलं आहे तुम्हाला वाक्य. योग्य विरामचिन्ह असलेलं बघा, इथे कॉमा दिलेला आहे. नंतर इथं काय दिलेलं, विद्यार्थी भांडार बघितले आहे का असं विचारलंय त्यांनी. काला दंड केली का, नाही येणार ठिकाणी. बरोबर, प्रश्न विचारला त्यामुळे दंड केली का, येणार नाही. तुम्हाला इथं दंडक दिलेला प्रश्न येणार नाही, इथं दंडक दिलेला आहे तुमचा प्रश्न येणार. दंडक दिलेला आहे, येणार नाही इथं दंडक. काय ते प्रश्न विचारलाय त्यांनी. गुरुजींनी विचारले, तुम्ही शाळेचे विद्यार्थी भांडार पाहिले काय भांडार बघितले आहे का असं विचारले. काय तुम्ही शाळेचे विद्यार्थी भांडार असा शब्द जो असतो विद्यार्थी भांडार, लक्षात घ्या. बघितले आहे का असा प्रश्न विचारलाय, त्यामुळे दंडक येईल का तिथं नाही. त्यामुळे एलिमिनेशन टेक्निक वापरत चला उत्तरापर्यंत मित्रांनो तुम्ही पोहोचू शकता 100%, लक्षात घ्या. कारण ह्यात कन्फ्युजन आपण टाइम वेस्ट जातो आपला. कवीला केशवसूत टोपण नाव कोणी दिले होते या ठिकाणी. कवीला कोणी दिले होते असं विचारले. कोणी, नारायण नरसिंह फडणवीस यांनी केशवसूत नाव दिले होते. आणि केशवसूत यांचे खरं नाव त्या ठिकाणी लक्षात घ्या, कृष्णाजी केशव दामले असं त्यांचं ऍक्च्युअल नाव होतं, लक्षात घ्या. काय होतं, ऍक्च्युअल नाव त्यांचं होतं. आमरण शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा सांगितले त्यांनी. आमरण म्हणजे काय ठिकाणी मरेपर्यंत असतो. हा कसला तुमचा अविर्भाव समाज मध्ये सुद्धा येतो, लक्षात घ्या. आमरण म्हणजे मरेपर्यंत असा शब्द असतो, लक्षात. पुढे ठिकाणी बघा, ठकास महाठक या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारी म्हण ओळखा म्हणून सांगितले. ठकास महाठक, श्रीखंडाचा बेत आणि दह्याला त्रास. एकाच माळेची म्हणी, शेरा सव्वा शेर. ठकास महाटक म्हणजे तुमच्या ठिकाणी हे तुमचं बरोबर ठरेल. एक गाव 2 तुकडे असं येणं होणार नाही. बेताचा एका माळेची म्हणी असं येणार नाही. तर पुढे एक्सप्लेनेशन बघू. तिन्हीचा सुद्धा अभ्यास व्यवस्थित करायला पाहिजे. इतर ऑप्शनचा जे उत्तर आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर 3 ऑप्शन कशासाठी दिले त्याचा अभ्यास करा, कारण ते पुढे एक्झाम मध्ये होतं. मी वारंवार ह्या गोष्टी सांगतो तुम्हाला. एका माळेची म्हणी, सर्वजण सारखेच. ठकास महाटक म्हणजे काय, शहराच्या ठिकाणी सव्वा शेर असं म्हणतात. एक गाव 2 तुकडे म्हणजे काय, ताबडतोब निर्णय घेऊन निकाला त्या ठिकाणी लगेच काढणे असं म्हणतात. आम्ही गुरुजीचे आज्ञाधारक विद्यार्थी आहोत. आज्ञाधारक विद्यार्थी आहोत. वाक्यातील विशेष कोणते सांगा. विशेष
विशेष कोणते आहे असं ओळखले ते ओळखा सांगले त्यांनी बघा. विद्यार्थी तर नाम आहे बरोबर, नामाबद्दल कसले विद्यार्थी आहेत, प्रामाणिक विद्यार्थी आहेत, हुशार विद्यार्थी आहेत, पण इथे कसं सांगले त्यांनी आज्ञाधारक विद्यार्थी सांगलेले. आम्ही गुरुजी कसले विद्यार्थी आहेत, पण कसले विद्यार्थी आज्ञाधारक विद्यार्थी, या ठिकाणी विशेषण तुमचं असेल. नामाला या ठिकाणी काय म्हणतात, विशेष्य म्हणतात, आणि जे विशेषाबद्दल आहे इतर माहिती दिली त्याला विशेषण असे म्हणतात. लक्षात घ्या, हे तुमचं विद्यार्थी म्हणजे नाम म्हणजे काय झालं, विशेष झालं. लक्षात द्या, विशेष्य झालं, नामाला विशेष असे म्हणतात. लक्षात नाम असतं. पुढे एक्सप्लेनेशन बघायचं बघा. ठिकाणी विशेषण काय असते, नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली असते. लक्षात घ्या, हे नाम म्हणजे विद्यार्थी म्हणजे ह्याला काय म्हटलं, याला विशेष्य सुद्धा असं म्हणतात. लक्षात काय म्हणतात, विशेष विशेष असं सुद्धा म्हणतात. लक्षात घ्या. आणि काय झालं त्या नामाबद्दल विशेष माहिती जे काय सांगले, विशेष सांगले ते आज्ञाधारक, तुमचं उत्तर असेल. लक्षात घ्या. पुढे बघा, आता आम्ही सगळी मिळून काय सांगले, आता आम्ही सगळी मिळून खाऊ शकतो. आता आम्ही सगळी मिळून खाऊ शकतो. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा त्यांनी सांगितले. खाऊ शकतो असं सांगले त्यांनी. कुठल्याही तुमच्या ठिकाणी हा खाऊ शकतो अत्यंत महत्वाचा शब्द. काय खाऊ शकतो या ठिकाणी शब्द महत्वाचा आहे तुमचा. साधित क्रियापद येईल का, कारण साधित क्रियापद सिद्ध शब्दामध्ये मूळ शब्दामध्ये बदलून आलेले साधित शब्द असतात, त्यामुळे येणार नाही. भावकर्तक येणार नाही. साजाले, उजाडले, मळमळले असे येणार का. प्रायोगिक क्रियापदी म्हणजे काय, ते दुसऱ्याकडून क्रिया केली जाते. आईला आता काय केले, बाळाला आता आईकडून चालवले जाते, असे शब्द जे असतात ते प्रायोगिक क्रियापदीमध्ये येतात. त्यामुळे तुमचं उत्तर चुकणार. एलिमिनेशन टेक्निक वापरत जावा, मी नेहमी सांगतो उत्तरापर्यंत 100% पोहोचाल तुम्ही. काय तुमच्या ठिकाणी संयुक्त क्रियापद या ठिकाणी येईल. जर उत्तर माहित नसेल तर असं करा, क्रियापद खाऊ शकते म्हणजे काय, क्रियापद येते खाऊ शकतं म्हणजे काय झालं, संयुक्त क्रियापद आहे. लक्षात घ्या, काय क्रियापद आहे. साधित क्रियापद म्हणजे काय असते, मूळ धातूला प्रत्यय लागून बनलेले असतात. लक्षात घ्या, ह्याच्या दोन्ही तुमचं कन्फ्युजन झालं असणार नेहमी. त्यामुळे मूळ धातूला प्रत्यय लागून बनलेले असतात ते साधित क्रियापद या ठिकाणी असतात. लक्षात घ्या. इथे प्रयोग तुम्हाला समजलं असेल, साजाले, उजाळे, मळमळले, भावकर्तक, भावकर्तकला अकर्तक सुद्धा म्हणतात. लक्षात घ्या. पुढे बघा, या ठिकाणी पुढे दिले त्याने बघा, आपण सांगायची पुढे भावकर्तक क्रियापद स्वतंत्र क्रियापद या ठिकाणी नसते. वाक्याच्या ठिकाणी काय कर्त्याचा भाव सांगलेला असतो, त्याचा भाव सांगले. कर्ता कर्म याच्या ठिकाणी नसतो, कर्त्याचा काय ठिकाणी भाव सांगलेला असतो. म्हणजे साजाडले, मळमळले, गडगडले, उजाडले असे वेगवेगळे शब्द येतात. प्रायोजक क्रियापद म्हणजे क्रिया कोणाकडून तरी करून घेतली गेली. म्हणजे काय होते, आई मुलाला काय हसवले, आईने मुलाला चालवते, आई मुलाला बसवते, जे असे असतात दुसऱ्याकडून क्रिया होते, म्हणजे त्या प्रायोजक क्रियापद असे म्हणतात. म्हणजे काय, प्रेरणा घेऊन, प्रेरणा देणं दुसऱ्याकडून घेतली असं म्हणतात त्याला. शालिनी, पुढचा वाक्य, शालिनी नृत्य करते या वाक्याची रीती भूतकाळ ते रूप ओळखा. रीतीला भूतकाळ आता सांगले, जे काही असे शब्द तुम्ही या ठिकाणी ओळखला पाहिजे. जाईल झालं का, जाईल म्हणजे रीती भविष्यकाळ झाला तुमच्या ठिकाणी, हा येणार नाही. रीती भविष्यकाळ झाला एलिमिनेशन टेक्निक. नृत्य केले असं येईल का, केले येणार नाही, साधा सांगितले. नृत्य करत आहे म्हणजे चालू आहे, अपूर्ण झालाय तुमचा, अपूर्ण काळ सांगितलाय तुमचा. म्हणजे काय, ते शालिनी नृत्य करत असे सांगितले पूर्वी, म्हणजे भूतकाळ सांगितलं या ठिकाणी, असे पूर्वी करत असे. त्यामुळे तुमच्या ठिकाणी उत्तर हे असेल, एलिमिनेशन टेक्निक वापरा. रीती भूतकाळ, शालिनी नृत्य करत जाईल असं सांगितले, म्हणजे काय, रीती भविष्यकाळ या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. लक्षात घ्या. पुढे या ठिकाणी खंडन शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणताही सांगितले. खंडन करणे म्हणजे काय करणे, एखादा कामात खंडन म्हणजे मंडन, त्याला दुसऱ्याला खंडनला मंडन या ठिकाणी विरोधार्थी शब्द तुमचा असेल. लक्षात घ्या, 3 नंबर उत्तर असेल. बाकीचे काय काहीतरी दिले असेल. पहा, या पुस्तकाचे नाव सुद्धा येतात बघा क्वेश्चन. आपण जसं बोललो टोपण नाव बोललं, जसे काय पुस्तकाचे काय लेखकाचे पुस्तकाचे नाव विचारले, तर पुढे पुरस्काराचा एखादा क्वेश्चन असणारच. पुढे 3 मार्काला तुम्हाला या ठिकाणी याच्यावरती क्वेश्चन हमखास येतात. लक्षात घ्या, फिक्स 3 मार्काला असतात. पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिले आहे असं विचारलंय. रणजित देसाई यांच्या अत्यंत महत्वाचे आहेत बघा व्यक्ती, रणजित देसाई यांचे कुठलं पुस्तक या ठिकाणी, स्वामी हे पुस्तक आहे. कुठलं आहे, स्वामी पुस्तक असेल. तर इतर व्यक्तींची पुस्तकाची नावं दिली, ते कोणते कोणते आहेत बघा. स्वामी कोणाचे, रणजित देसाई आताच पाहिलं. पानिपत कोणाचा, विश्वास पाटील यांची अत्यंत महत्वाची कादंबरी. हे ती कोणाचा, वि. स. खांडेकर यांनाच ज्ञानपीठ पुरस्कार याच्यासाठी मिळालेला आहे. काय, वि. स. खांडेकर यांना. संभाजी कोणाचे, विश्वास पाटील यांची अत्यंत महत्वाची कादंबरी आहे. लक्षात घ्या, जर समजा मिळेल तर वाचून घ्या. आणि याचेच आपण काय केलेलं आहे, लेखक टोपण नावे याचं सुद्धा आपण काय केलेलं आहे, एकच्या लेक्चर चांगल्या प्रकारे त्याचे 7,000 व्ह्यूज पर्यंत आपल्याला आले. लक्षात घ्या, 7,000 व्ह्यूज पर्यंत, 7,000 प्लस व्ह्यूज आले त्या लेक्चरचे. तर टीईटी एक्झाम साठी आपण काय लेखक टोपण नावे एक पार्ट 1 पार्ट 2 या ठिकाणी टाकलेलं आहे. ते ज्याला पाहायचं असेल त्यांनी बघून घेऊ शकतात त्या ठिकाणी. आणि शब्दसंग्रह जे समानार्थी विरुद्धार्थी जे आहेत, वाक्य वाक्य वाक्यप्रचार म्हणी, याचे सुद्धा आपण काय केलेले आहे, चॅनेलला आपण ते लेक्चर टाकलेलं आहे, ते सुद्धा बघून घ्या, अत्यंत महत्वाचे आहे त्या ठिकाणी. आणि पुस्तकाचे फोटो सुद्धा आपण त्या ठिकाणी ऍड करण्याचा प्रयत्न केला आहे. प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही शब्दसंग्रह आणि ते बघून घेऊ शकता. तर नेक्स्ट या ठिकाणी बघा, ठिकाणी पुरस्कारात हमखास प्रश्न असतात म्हणजे असतातच बघा. याच्यावरती तुम्हाला 7 ते 8 वेळा ह्याच प्रश्नावर आता 7 ते 8 वेळा तुम्हाला प्रश्न फिरलेले दिसतील. सगळेच आपण डाटा ऍड केला, महत्वाचा प्रश्न घेऊन या ठिकाणी.
ज्ञानपीठ काय भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तीदेवी पुरस्काराने सन्मानित साहित्यिक कोण आहेत? ज्ञानपीठ कोण आहेत या ठिकाणी बघा तुमचं विंदा करंदीकर या ठिकाणी आहेत लक्षात घ्या. कधी 2018च्या पीओ सुद्धा तुम्हाला प्रश्न आला होता टीईटीच्या. बऱ्याच वेळा याच्यावरती प्रश्न फिरलेत लक्षात घ्या. ज्ञानपीठ पुरस्कार कधी होता स्थापन? 1965 ला झाला होता बघा या ठिकाणी. हे काही यांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला नाही. मराठी कवी आहेत की 4 व्यक्ती असे आहेत की त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी भेटलेला आहे. त्यात विदा करंदीकर हे महत्वाचे आहेत लक्षात घ्या. बघा भारतीय राजघटनेत 8व्या परिशिष्टात नमूद केलेल्या 22 भाषा भारतातील काही भाषेतील 22 भाषा भारतीय साहित्य कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जातो. 22 भाषांना दिला जातो लक्षात. यात महाराष्ट्रातील काय आतापर्यंत स्थापनेपासून 4 महाराष्ट्रीय व्यक्तींना सन्मान मिळाला ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार पाहतो व्यक्ती जे काय त्यांची पुस्तकांचे नाव बघू महत्वाचे आहेत लक्षात ठेवा. वि स खांडेकर ययाती कादंबरी यांची वि स खांडे यांचा 1974 ला त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. हा पहिली व्यक्ती आहेत लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील पहिली अशी व्यक्ती कोण आहेत मराठी भाषिक मध्ये त्यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न असतो. वि वा शिरवाडकर महत्वाचं आहे. त्यांचं नाव कुसुमाग्रज असं म्हटलं जातं. एकूण साहित्य कार्य यांच्यासाठी 1987 ला त्यांना पुरस्कार मिळाला. वि वा शिरवाडकर नंतर विंदा करंदीकर यांनाच काय म्हटलं जातं? विंदा करंदीकर यांना काय म्हटलं जातं? कुसुमाग्रज या ठिकाणी असं म्हटलं जातं. बरोबर का? विंदा करंदीकर काय म्हटलं जातं काय नाही टोपण नाव मला तुम्ही पेजमध्ये कमेंट मध्ये नक्की सांगा. आता मी जर चुकी जरी सांगितलं असलं कुठलं कशाच काय तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. या ठिकाणी लक्षात घ्या. विदा करंदीकर म्हणजे या ठिकाणी काय अष्टदर्शन या ठिकाणी तुमचे हे लक्षात. कधी 2003 ला या ठिकाणी आहे लक्षात घ्या. डॉक्टर भालचंद्र नेमाडे हिंदू जगण्याचे एक समृद्ध आडगळ यांचे कोसला कादंबरी सुद्धा कोणाचे भालचंद्र नेमाडे यांची आहे लक्षात घ्या. 2014 ला यांना काय मिळाला होता लेटेस्ट हे आहेत जवळचे म्हणलं तर. पण पहिले सुद्धा व्यक्ती बऱ्याच वेळा काही ठिकाणी विचारलेला आहे ज्ञानपीठ पुरस्कार व्यक्ती. मुलांनी काय केले? आई वडिलांची आज्ञा पाळावी. या ठिकाणी वावी जे शब्द येतात लक्षात घ्या. आपण नेहमी सांगतो वावी जे शब्द येतात नेहमी तुमचे कसे असतात? विद्यार्थीचे असतात लक्षात घ्या. त्यात संकेत जर तर आलेत का नाही आले त्यामुळे जाणार तुमचं स्वार्थ म्हणजे साधा काळ नुसतं सांगितलंय त्यांनी. साध्या काळाचे जे काय असतं वाक्य काळातले वाक्य सर्व काळात वाक्य स्वार्थमध्ये येतात. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय असतात? एखाद्या गोष्टी आज्ञा केली असते आपण बरोबर आज्ञार्थी वाक्य आलाय का नाही त्यामुळे तुमचं जाणार कुठलं उत्तर राहणार तुमचं मिस्टेक नाही ना. विद्यार्थी म्हणजे काय असतात? वावे असतात लक्षात घ्या. विद्यार्थी आणि काय विधानार्थी वाक्य वेगळं राहतं कन्फ्युजन होऊ नका. फक्त विद्यार्थ्याच मध्ये काय असतात? वावी येतात. विधानार्थी वाक्यामध्ये येत नाही असतात वावी. त्या ठिकाणी बघा थोडक्यात आपण महत्वाचे घेतले. वाक्याच्या अर्थावरून काय प्रकार पडणार आहेत ते आपण ठिकाणी घेतलेले आहेत बघा. स्वार्थी वाक्य जे असतात त्याचा अर्थावरून काळाचा बोध होतो. मुले घरात गेली हे काय साधं काळ सांगलंय. आज्ञार्थी वाक्य बघा या ठिकाणी आज्ञा काय विनंती प्रार्थना आशीर्वाद उपदेश याचा बोध या ठिकाणी होत असतो लक्षात घ्या. आज्ञार्थी वाक्यामध्ये मुलांनो चांगला अभ्यास करा काय अशी आज्ञा केली ठिकाणी बघा. परमेश्वरा चांगली बुद्धी दे स्वतः काय आज्ञार्थी वाक्यामध्ये येईल. विद्यार्थी वाक्य बघा ठिकाणी क्रियापदार्थावर कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा इत्यादी गोष्टीचा ठिकाणी बोध होत असतो. मुलांनी काय वडिलाची आज्ञा पाळावी. वडिलाची आज्ञा पाळावी. वावी शब्द आले तुम्हाला काय आज्ञार्थी वाक्य वाटेल या ठिकाणी पण वावी शब्द आलाय शेवट त्यामुळे विद्यार्थी वाक्य लक्षात. मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा ते वा आलं लक्षात ठेवा म्हणजे काय विद्यार्थी वाक्य आलं या ठिकाणी. एकदम शॉर्ट ट्रिक्स मध्ये आहे ठिकाणी. बायचार सुद्धा विग्रह सुद्धा बऱ्याच वेळा तुम्हाला प्रश्न आलेले आहेत त्या ठिकाणी लक्षात द्या. चिंतानंद या शब्दाचा काय केलं? विग्रह केलेला आहे. चित प्लस आलं काय असतं त्याच्यानंतर तृतीय आलेला असतो. काय केलं? तृतीय या ठिकाणी घेतलेला असतो त्यांनी. त थ द काय त थ द ध आणि न असं येतात त्यामध्ये लक्षात घ्या. त्यातलं काय केलं? तच त्यांनी काय केलं? तृतीय घेतला द घेतला द जे येतो. तृतीय व्यंजन संधी या ठिकाणी तुमचं या ठिकाणी असेल काय असेल? तृतीय व्यंजन संधी तुमचं असेल. तच काय द झालं. द मध्ये नंतर काय झालं? द आलं बरोबर. दच नंतर याच्यामध्ये आ मिक्स झाला म्हणजे काय दा झाला. काय चिंतानंद असा ठिकाणी झालं लक्षात. तच द चिंतानंद या ठिकाणी तुमचं असं उत्तर असेल. दच द येतं प्लस आ झालं त्याच्यानंतर दा झाला परत ची दा झाल्यानंतर नंद असं घेतलं म्हणजे काय तुमचं 1 नंबर या ठिकाणी उत्तर असेल चिंतानंद. पुढे बघा आम्ही सकाळी लवकर उठतो. आम्ही सकाळी लवकर उठतो हा वाक्यातील सर्वनामाचा प्रकार आहे लक्षात घ्या. या ठिकाणी आम्ही म्हणजे काय ठिकाणी मीच आम्ही झालं तुझं तुम्ही असं ठिकाणी वेगवेगळे होतात म्हणजे प्रथम पुरुषवाचक आलं तुमचं. पण या ठिकाणी काय तुमच्या पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी संबंधी आहे का? जर जो तो असं प्रश्नार्थक आहे का? नाही या ठिकाणी. कोण काय सामान्य अनिश्चित सर्वनाम आहे का? या ठिकाणी नाही. काय तुमच्या ठिकाणी पुरुषवाचक सर्वनाम असेल. सर्वनाम या ठिकाणी आपण पुढे डिटेल बघू. टोटल 6 प्रकार असतात. किती असतात? 6 प्रकार असतात ते पुढे बघू. उत्तर काय असेल? आम्हीच काय येईल?
पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी तुमचं येईल, प्रथम पुरुषवाचक मध्ये येईल तुमच्या ठिकाणी मी आम्हीचं. नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, सर्वनाम असे म्हणतात. सर्वनाम या ठिकाणी येतं, नाम आलं तरच पुढे सर्वनाम असतं, लक्षात घ्या. सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो या ठिकाणी सांगणे, स्वतःचा अर्थ नसतो या ठिकाणी. पुनरुच्चार टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला या ठिकाणी कसला विकारी शब्द, कारण तो बदलतो. विकारी अविकारी शब्द वेगळे असतात, लक्षात. विकारी अविकारी शब्द तुम्हाला माहित पाहिजे. नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण जे काय असतात विकारी येतात, आणि क्रियाविशेषण अविकारी कुठले येतात त्या ठिकाणी बघा, तर कुठले येतात, तुमचे उभयने अवयव येतात, शब्दयोगी अवयव, केवळ प्रयोग अवयव, हे काय असतात तुमचे येतात क्रियाविशेषण अवयव, हे तुमचे अविकारी मध्ये येतात, लक्षात घ्या. सर्वनाम कशामध्ये, विकारी मध्ये येते, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे काय असतात, समजा मोदी 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 आपण सारखं नाव असं घेऊ शकतो का नाही, त्यानंतर त्याला काय केलं जातं, एकदाच नाव घेतात त्यांचे मोदी म्हणून, नंतर सर्वनामाचा पुढे वापर करतात. म्हणून सर्वनामाचा या ठिकाणी पुनरुच्चार टाळण्यासाठी काय केलं जातं, विकार शब्दाला सर्वनामाचा वापर केला जातो. पुढे या ठिकाणी थोडक्यात आपण घेतलेले त्याचे किती टोटली 6 प्रकार असतात, लक्षात घ्या. किती असतात, 6 प्रकार असतात सर्वनामाचे. टोटली 6 प्रकार असतात. पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे प्रथम पुरुषवाचक मध्ये काय झालं, मीच काय झालं, आम्ही झाला, अनेक वचन मध्ये. द्वितीय पुरुषवाचक तूच काय झालं, तुम्ही झालं. नंतर तृतीय पुरुषवाचक म्हणजे तो, ती, ते, त्या, ती, असं काय झालं, वेगवेगळ्या ठिकाणी झालं. दर्शक सर्वनाम म्हणजे काय झालं, दर्शक म्हणजे काय झालं, एखाद्या वस्तूला दर्शवलं जातं आपण त्याकडून, बरोबर, त्याला दर्शक सर्वनाम असं म्हणतात. तो, ती, ते, त्या, ती, हा, ही, हे, ह्या, ही, असं काय दर्शक सर्वनाम आहे. संबंध म्हणजे एखाद्या गोष्टीचा काय संबंध जोडून ते दर्शवली जाते आपण गोष्टी. जो, जी, जे, ज्या, असे काय संबंध सर्वनाम मध्ये येतात, लक्षात घ्या. शब्द महत्वाचे ठेवा, ते लक्षात येतं. या ठिकाणी बघा, संबंधित सर्वनाम झालं. प्रश्नात सर्वनाम म्हणजे कोण काय ठिकाणी येतं, लक्षात घ्या. आणि सामान्यालाच काय म्हणतात, अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. त्यामध्ये सुद्धा कोण काय ठिकाणी येते. प्रश्नार्थक म्हणजे निश्चित असं, सामान्यमध्ये काय असतात, सामान्यमध्ये निश्चित म्हणजे निश्चित असं नसतंय, फिक्स असं नसतंय. ते वाक्य वाचल्यानंतर तुमच्या लक्षात बरोबर 2 मिनिट कन्फ्युजन होऊ शकतं. प्रश्नांमध्ये सरळ प्रश्नार्थ देऊन वाक्य सांगलेलं असतं त्या ठिकाणी, म्हणजे निश्चित असतं. आणि याच्यामध्ये काय असतं, सामान्य, निश्चित म्हणजे अनिश्चित त्या ठिकाणी असते. आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय असतात, आपण स्वतः ठिकाणी असं हे शब्द येतात, तुम्हाला लक्षात घ्या. मूळ सर्वनामे किती टोटली 9 आहेत, लक्षात घ्या. लिंगानुसार बदलणारे 3 असतात आणि वचनानुसार बदलणारे 5 असतात. लिंगानुसार बदलणारे 3 कुठले, तो, हा, जो, या ठिकाणी हे 3 शब्द आहेत, लक्षात घ्या. आणि वचनानुसार बदलणारे 5 आहेत. किती आहेत, वचनानुसार बदलणारे या ठिकाणी 5 आहेत. ते कुठले आहेत बघा, मी, तो, हा, जो, या ठिकाणी काय येईल, या ठिकाणी तुमच्या वचनानुसार बदलणारे असतात, लक्षात घ्या. पुढे बघा या ठिकाणी महत्वाचे शब्द अजून, याच्यावर सुद्धा तुम्हाला हमखास प्रश्न असतो. लक्षात, समासावर या ठिकाणी असतो, तर या ठिकाणी आपण ब्रूही समास या ठिकाणी घेतलेला आहे, लक्षात द्या. याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळं समासाचा अभ्यास होऊन जाईल तुमचा. पंचवटी तसंच प्रेषण आपण घेतलेला आहे. पंचवटी, शनोशनी, पाप, पुण्य, चक्रपाणी या ठिकाणी असेल, तर तुम्हाला या ठिकाणी ब्रूही समासाचा कुठला असेल ते विचारले आहे तुम्हाला. बघा, ब्रूही समास चक्रपाणी, मी चक्र आहे पाणी ज्याच्या असा तो, म्हणजे कोणाला, विष्णू आला. चक्र विष्णूच्या बोटात असतो ना, बरोबर. चक्र आहे पाणी ज्याच्या असा तो, म्हणजे कुठला आला, विष्णू, म्हणजे चक्रपाणी. या ठिकाणी तुमचं उत्तर 4 नंबर असेल. पंचवटी म्हणजे काय असतं, पंच म्हणजे काय, त्या द्विगु समास असतो, म्हणजे काय ठिकाणी संख्याचा समावेश असतो, संख्यावाचक. नवरात्री, पंचवटी, त्रिलोक असे वेगवेगळे शब्द येतात, ते द्विगु समासामध्ये येतात, लक्षात घ्या. ठीक आहे, तुमचा कुठला तत्पुरुष समासाचा हा ठिकाणी उदाहरण झालं तुमचं. तत्पुरुष समासा प्रकारामध्ये द्विगु समास येतो, लक्षात घ्या. शनोशनी म्हणजे काय झालं, अविभाव समास झाला. शनोशनी म्हणजे अविभाव समास येतो प्रत्येक क्षणी. म्हणजे काय, ओकारांत शब्द जे येतात, फारसी येतात, गैर येतात, अरबी येतात, बऱ्यापैकी एक शब्द याच्यामध्ये अविभाव समास मिळतात. त्यातला ओकारांत सुद्धा शब्द आलेला आहे. शनी जे असा प्रत्येक क्षणी असा असतो शब्द असतो. नंतर पाप पुण्य, पाप किंवा पुण्य 2 समास मध्ये, 2 समासात 3 प्रकार येतात. समार 2 समास म्हणजे इतर 2 समास, वैकल्पिक 2 समास आणि समार 2 समास असे 3 प्रकार येतात. त्यातला तुम्हाला कशावर क्वेश्चन आहे, पाप किंवा पुण्य म्हणजे कशावर येते, वैकल्पिक 2 समासावर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आलेला आहे, त्याच्यात आलेला होता. कारण इतर एक्सप्लेनेशन सुद्धा 3 ऑप्शनचा तुम्ही करत जावा, कधीही कोणताही सब्जेक्ट असो. नेहमी तुम्हाला काय फायदेशीर ठरतं. चक्रपाणी म्हणजे काय, ब्रूही समास या ठिकाणी असतो. आता आपण एक्सप्लेनेशन केलंच. मग या ठिकाणी शिवाजी महाराजांकडून अफजल खान मारला गेला. वाक्यातील प्रयोग या ठिकाणी प्रयोगावर सुद्धा हमखास तुम्हाला प्रश्न असतो, म्हणजे असतोच मित्रांनो. म्हणजे कोणता झाला तुमचा, कडून प्रत्यय लागलेला आहे. कुठला, शक्य कर्मणी आहे का, बाळ आता चालवते असं आहे का, नाही. या ठिकाणी चालवते, बसवते असं आहे का, नाही. या ठिकाणी नवीन कर्मणी तुमचं काय, नवीन कर्मणी म्हणजे या ठिकाणी काय असतो, तुमचा कर्मकर्ते असतो. त्यालाच काय म्हणतात, कर्मकर्ते असं म्हणतात, लक्षात. कर्मकर्ते म्हणतात त्याला, कडून प्रत्यय लागलेला असतो, कडून. त्यामुळे त्या शिवाजी महाराजांकडून कडून प्रत्यय लागलाय, त्यामुळे तुमचं उत्तर हेच असणार, लक्षात घ्या. समक्रमणी म्हणजे ठिकाणी गोष्ट करून झाली, त्याचे
त्याचे बोलून झाले, त्याचे खाऊन झाले जे असतात, समापन झालेले असतात, संपलेले असतात. आणि पुराण कर्मणी मजबी बाबा, त्यामुळे तुमचं उत्तर जाईल. रिमिशन टेक्निक सुद्धा वापरू शकता. समजा माहित नाही कर्मणी काय, कर्म ते खेळवते बसवते असते. समापन म्हणजे तुमचे ते गोष्ट पूर्ण झाली, खाऊन झाली, बसून झालं, बोलून झालं, असं. पुराण कर्मणी म्हणजे या ठिकाणी काय येतात लक्षात घ्या, या ठिकाणी तुमचं जप प्रत्यय लागत असतो. जो पुराण कर्मणी म्हणजे प्राचीन असतात, त्या ठिकाणी जुना कर्मणी असतो म्हणतात त्याला. ज प्रत्यय, ज मग त्या शब्द येतो, त्या लक्षात घ्या. तेव्हा तुम्ही पुराण कर्म ओळखा. त्यामुळे लिशन पूर्ण जातात आणि कडून प्रत्ययाला तुम्हाला नवीन कर्मणी उत्तर असेल तुमचं. ठीक आहे बघा, अत्यंत महत्वाच्या प्रश्नाच्या ठिकाणी आपण काय केलंय, सराव अत्यंत केलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे 25, 22 किंवा 23 मार्काला सुद्धा येतात. कधी कधी 2 पैसे विचारतात, कधी 1 पैसे विचारतात, असे ते करतात. त्यानुसार ग्रामर तुमची त्यावेळेस ते मार्काला 2 मार्क, 2-3 मार्काला काय होईल, एक्झाम वाढेल त्यावेळेस. एक्झाम सेट नुसार डिपेंड राहील ते. आणि व्हिडिओ जे काय आपण घेतलेला आहे, अत्यंत महत्वाचं कंटेंट या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं की तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजलं असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा या ठिकाणी. थँक्यू.